देवेंद्र फडणवीस लोकसभा लढणार का? देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? हे दोन प्रश्न अधूनमधून राज्याच्या राजकारणात हमखास विचारले जातात. याची अनेक कारणं सुद्धा आहेत. पहिलं कारण महाराष्ट्रातल्या सत्ता संतुलनाचं. दुसरं कारण गडकरींना पर्याय देण्याचं. तिसरं कारण फडणवीसांसारखं नेतृत्व मोदींच्या मंत्रिमंडळात असण्याचं. एक ना अनेक कारणं, पण प्रत्येक वेळी एकच चर्चा. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? आता देखील हाच प्रश्न विचारला जातोय. पण खरंच असं होईल का? आणि झालंच तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्यासाठी कुठला मतदारसंघ निवडतील? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का या पहिल्या प्रश्नात किती शक्यता आहेत त्याचं उत्तर आधी पाहूयात. तर पहिली शक्यता, फडणवीसांची केंद्राला असणारी गरज. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास सगळ्यांकडूनच निश्चित समजलं जाते. किमान भाजपचा तरी तसा दावा आहे आणि याच दाव्याला धरून मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाची सुद्धा सध्या चर्चा होतीये. नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ज्या नेत्यांनी मोदींसोबत शपथविधी घेतला त्यापैकी नितीन गडकरी, राजनाथ सिंग, स्मृती इराणी असे निवडक नेतेच आता सध्या सुद्धा मंत्रिमंडळात आहेत. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात साहजिकच नव्या दिमतीच्या लोकांची फौज उभा केली जाईल. मग अशा वेळी महाराष्ट्रातनं नितीन गडकरींना भविष्यामध्ये पर्यायी नेतृत्व उभा करता येईल या विचारातनच दिल्लीच्या राजकारणाला सुद्धा फडणवीसांची गरज भासणार आहे. आता दुसरी शक्यता आहे ती महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण. महाराष्ट्रातल्या राजकारणात महायुतीकडे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार असं तिघांचं नेतृत्व आहे. यातले शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते प्रादेशिक पक्षांचे नेते असल्यानं त्यांच्या महत्वाकांक्षा दिल्लीच्या राजकारणाच्या निश्चित नाहीयेत. साहजिकच महाराष्ट्राच्या नेतृत्वातच स्पर्धा तयार झालीय. मग अशा वेळी फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणाचा पर्याय खुला करून भाजप नवीन नेत्यावरती डाव खेळू शकतं. पण लोकसभेतच तिकिटावरून हमरीतुमरीवरून राजकारण आलेलं असताना फडणवीसांच्या पश्चात हे राजकारण कोणत्या थराला कोसळू शकतं याची जाणीव देखील दिल्लीला आहे. अर्थात फडणवीसांचं नेतृत्व नसेल तर भाजपच्या अंतर्गत नेत्यांसोबतच शिंदे आणि अजितदादांवरती अंकुश ठेवणं भाजपला कठीण ठरणार आहे. केवळ याच कारणासाठी फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल असं म्हणता येत नाही. पण इथंच भाजपने तिसरा पर्याय शोधून दिला तर मात्र या साठेमारीतनं भाजप हायकमांड महाराष्ट्र भाजपची नवीन रचना करू शकतं. अर्थात या दोन शक्यताच आहेत आणि यामुळेच फडणवीसांच्या दिल्लीच्या चर्चा या अदनमधन होत असतात. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असतील तर नेमके कुठनं? तर याचं उत्तर हमखास पुणे लोकसभा असंच मिळू शकतं. देवेंद्र फडणवीस लोकसभा लढणार असतील तर पुण्यातूनच लढतील असं म्हणण्यासाठी सुद्धा पुरेशी कारणं दिली जातात. ती नेमकी कोणती आहेत ती सुद्धा पाहूयात. आता यातलं पहिलं कारण, पश्चिम महाराष्ट्रातनं लोकसभेचं अपेक्षित यश मिळवणं. फडणवीसांसाठी नागपूर सोडून सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ असेल तर तो पुण्याचाच. पण पुण्यात फडणवीसांनी निवडणूक लढवली तर आपोआपच त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या मतदारसंघावर सुद्धा निर्माण होऊ शकतो. पुण्यातल्या भाजपमय वातावरणाचा फायदा हा आपोआप मावळ, शिरूर, बारामती, सातारा, माढा आणि अहमदनगर अशा मतदारसंघांवरती होऊ शकतो. भाजपसाठी अजितदादांच्या प्रवेशानंतर सुद्धा हे मतदारसंघ तितकेच महत्वाचे आहेत. कारण आजही भाजपला हे मतदारसंघ एक हाती ताब्यात येतील असा आत्मविश्वास असलेला दिसून येत नाही. मग अशा वेळी पुण्याची हातात असणारी जागा प्रतिष्ठेची केली तर त्याचा प्रभाव आजूबाजूच्या मतदारसंघावर निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीस लोकसभा लढवणार असतीलच तर ते पहिली पसंती पुण्याला देतील. फडणवीस लोकसभा लढणार असतील तर ते पुण्यातनच लढतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सेफ लोकसभा. फडणवीसांना लोकसभा लढायची असेल तर त्यांच्याकडे असलेला पहिला पर्याय तो म्हणजे अर्थात नागपूरचा. मात्र नागपूरमधून सध्या नितीन गडकरी स्टँडिंग खासदार आहेत. गडकरींचं तिकीट कट केलं जाईल असं बोललं जात होतं. पण कुठेतरी विकास कामांच्या पातळीवरती बॅकफुटवर जाणारं मोदी सरकार गडकरींच्या कामांमुळेच फ्रंटफुटला खेळताना दिसतंय. मग अशा वेळी ऐन निवडणुकीच्या काळात गडकरींचं तिकीट कट करण्याची रिस्क भाजपचा हायकमांड घेणार नाही. गडकरींना नागपूरमधून कायम ठेवणार असल्यास फडणवीसांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागतो आणि या मतदारसंघाचा शोध पुण्यातच येऊन थांबतो. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचा हस्तक्षेप पाहता देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढण्यासाठी प्राधान्य देतील असं वाटत नाही. जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मराठा समाजात डॅमेज झालेली आयडेंटिटी पाहता देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा पर्याय सुद्धा समोर ठेवणार नाहीत. फडणवीसांनी आपली बनवलेली इमेज पाहता ते शहरी मतदारसंघालाच प्राधान्य देतील आणि मग अशा वेळी भाजपला सगळ्यात पूरक असणारा मतदारसंघ म्हणून पुणे लोकसभेचा मतदारसंघच ते निवडू शकतील. आता फडणवीस लोकसभा लढवणार असतील तर ते पुण्यातनच लढतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर जाताना महाराष्ट्रातला हस्तक्षेप कायम ठेवता येऊ शकतो. पुणे म्हणजे एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गृहीत धरता येतं.
केंद्राने जर का फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी केली तर फडणवीसांच्या समोरचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असू शकतं ते म्हणजे महाराष्ट्रावरचा कंट्रोल जाऊ न देणं. शरद पवार देशाच्या राजकारणात गेल्यानंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले, पण पुढे नाईक आणि शरद पवार यांच्या संघर्षातूनच पवारांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं. देवेंद्र फडणवीस सुद्धा आपलं राजकारण लॉंग टर्म म्हणूनच पाहतात. मग अशा वेळी केंद्राच्या भूमिकेमुळे जर का दिल्लीत जावं लागत असेल तर मात्र फडणवीस थेट बारामतीसह पश्चिम महाराष्ट्राच्या रडारवर येणाऱ्या पुण्याला पसंती देताना दिसून येतील. नागपूरमध्ये संघ आणि होमग्राऊंड यामुळे फडणवीसांचा कंट्रोल हा राहतानाच दिसतो. मराठवाड्यातनं लीड करणं म्हणावं तितकं सोपं ठरत नाही. मग अशा वेळी सहकार, साखर आणि उद्योग या गोष्टींवर कंट्रोल ठेवण्यासाठी फडणवीस पुण्याची निवड करू शकतात. साहजिकच देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असतील तर फक्त पुणे लोकसभा हाच पर्याय दिसतो. आता जाता जाता शेवटचा मुद्दा तो म्हणजे तशा हालचाली दिसतायत का की फडणवीस लोकसभा लढवतील? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. कारण पुण्याचे सध्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार हे फडणवीसांच्या नागपूरमध्ये आधी होते. ते पुण्यात आल्यानंतर पोलिसांचा शहरावरचा कंट्रोल वाढलाय. गुंडांची ओळख, परेड ते ड्रग्ज माफियांची पाळमुळं शोधून काढण्यात पुणे पोलिसांनी यश मिळवलंय. आणि एका अर्थी या कृतीतनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची इमेज सुद्धा सध्या उजळून निघालीय. राज्यसभेवर मेधा कुलकर्णींना पाठवून नाराज असणाऱ्या ब्राह्मण समाजाची मतं सुद्धा भाजपनं वळवून घेतलीत. त्यामुळे फडणवीस लोकसभा लढणारच नाहीत असं ठामपणे म्हणता येत नाही. आता जाता जाता एक किस्सा सांगते. जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा बॅरिस्टर AR अंतुले हे खासदार होते. ते खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक होते. तर त्यांनी विधानसभा लढवली असती तर तेच मुख्यमंत्री होणार म्हणून प्रचार झाला असता आणि हा प्रचार उलटला असता. यावरचा उतारा म्हणून इंदिरा गांधींनी अंतुलेंना विधानसभेच्या मैदानात उतरवलंच नाही, पण निकाल लागल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेचा प्रचार हा सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री होणार असाच होऊ शकतो. मग अशा वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट मनापासून काम करेल का याची शाश्वती मिळत नाही. आणि यावरचा उतारा म्हणून सध्या हायकमांड फडणवीसांना केंद्रात घेऊन विधानसभा पार पडल्यानंतर त्याच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात पाठवू शकतं. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवतील का? आणि लढवली तर ते पुण्याला निवडतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.